नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत असे भडंग तयार करायचे आहेत. त्यासाठी आपण चुरमुरे घेतलेले आहे. अर्धा किलो कढईत गरम व्हायला ठेवलेली आहे. 1 वाटी डाळ घेतलेलं आहे, भाजकी डाळ आणि लाल तिखट, हळद, लसूण घ्यायचं आहे. तेल टाकले कढईमध्ये. त्यानंतर मोहरी टाकली, जिरे टाकले आणि लसूण सोलून घेतलेला आहे. भरपूर लसूण टाकलेला आहे ठेचून आणि छान असा परतून घ्यायचा आहे लसूण. आणि डाळ घेतलेला आहे, भाजकं डाळ, आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहे छान. त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहे, 1 छोटी वाटी. तुम्ही शेंगदाणे भरपूर घालू पण शकता. त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला ओलसरपणा मॉइश्चरायझ निघून जाते आणि आपले भडंग छान कुरकुरीत आणि मऊ राहतात. छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता कसं छान खमंग असं परतून झालेलं आहे. कढीपत्ता पण छान कुरकुरीत झालेला आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग घालायचं आहे. हिंगाने छान अशी चव लागते भडंगाला. आणि त्यानंतर हळद घातली आहे, लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार. परतून घ्यायचं आहे आणि चुरमुरे घालायचे आहे. छान असं सर्व परतून घ्यायचं आहे. टाइमपास खाण्यासाठी भडंग हे छान आहे आणि पटकन होतात. मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्यात तुम्ही थोडंसं फरसाण घातलं तरी भेळ ही तयार होऊन जाते. फरसाण आणि चिंचेचं पाणी घालून मिक्स करायचं, म्हणजे भेळ आपली तयार. थोडंसं चवीला साखर, पिठी साखर घातलेली आहे, एक साधारण चमचाभर असेल. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत असे भडंग तयार झालेले आहे. आपल्याला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील.